प्रश्नाचं उत्तर अथर्व देऊ इच्छितात यावेळेला. अथर्व, पेपर फुटी मागील माफिया मोडून काढण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी संयुक्त यंत्रणा उभारायला हवी का? येस, नक्की. हे जे खाजगी आणि कॉर्पोरेट कोचिंग आहेत यांना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं कायदा केला पाहिजे. कारण ज्या पद्धतीने वैभव, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल ना. अथर्व यांना विचारलेला मी प्रश्न आहे, कारण अथर्व यांचं उत्तर आपल्यापर्यंत या संदर्भातलं येत आहे. श्वेता, मला तुमचीही अगदी थोडक्यात टिप्पणी या संदर्भातली हवी. अथर्व, मी आपल्याकडे येतो. वैभव, आपल्या कॅमेऱ्याची फ्रेम व्यवस्थित करा, लोक तुम्हाला पाहू शकतील. श्वेता, बोला. खरं तर हे झालंच पाहिजे. आम्ही असंच म्हणतोय की नीट कायदा झाला पाहिजे, त्याची नीट अंमलबजावणी झाली पाहिजे. पण त्याच्या आधी जर कायदे तुम्ही कितीही करा, त्याची जबाबदारीच जे लोक कायदे पाळणार आहेत, जे लोक कायदे राबवणार आहेत, ते लोक जबाबदारीच घेणार नसतील तर त्या कायद्यांचं काय करायचं? 2024चा कायदा आहे, आज आपण अमेंड करतोय. मग 2024चा कायदा असताना आज इतके पेपर फुटतातच कसे? हा प्रश्न आपल्याला पडत नाही. कारण आपल्याकडे नैतिक जबाबदारी स्वीकारली जात नाही की आमचं चुकलं बाबा, आमच्यामुळे मुलांचं नुकसान होतंय आणि आम्ही ती चूक सुधारू, हे म्हणण्याची नैतिक जबाबदारी ह्या शासनाकडे नाही. नैतिक जबाबदारीवरती आपण शासनावर बोलताय. श्वेता, तुमच्या प्रश्नाचं उत्तर अथर्व देतील. पेपर फुटी मागील माफिया मोडून काढण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी संयुक्त यंत्रणा उभारणं खूप गरजेचं आहे आणि नैतिक जबाबदारी घेणं देखील गरजेचं आहे. अथर्व, नाही, नक्कीच मला असं वाटतं की कुठल्याही आंदोलनाकडे सरकारने संवेदनशीलपणे बघितलं पाहिजे. हे डे वन पासून आम्ही सांगतोय. पेपर फुटी सारख्या घटना घडणं या दुर्दैवी आहेत, हे सुद्धा आम्ही वारंवार त्या ठिकाणी सांगितलं. आंदोलन सुद्धा त्या विषयातलं केलंय. परंतु कुठंतरी त्या ठिकाणी झालेली पेपर फुटी तर आता आपण थांबवू शकत नाही, परंतु त्याच्यावरती कायदा आणून पुढे होणारे जे असे काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या थांबवण्याचा प्रयत्न जर समजा एक चांगला इनिशिएटिव्ह घेऊन सरकार करत असेल, ती टास्क फोर्स गठीत करण्याचं काम जर सरकारने केलं असेल, त्यावरती कायदा आणण्याचं काम जर सरकार करत असेल आणि जर काही राजकीय पक्ष जाणीवपूर्वकरित्या त्याला विरोध करत असतील, चर्चेसाठी तयार होत नसतील, तर याचा सरळ अर्थ आहे की विद्यार्थी हिताशी चर्चा 2 महिन्यापासून म्हणतोय चर्चा करायची आहे, आम्हाला चर्चा करायची आहे. आज 23 विद्यार्थ्यांचा जीव केल्यानंतर तुम्हाला चर्चा करायची. मी सर्वांचं ऐकून घेतलं, मध्ये बोलायची परवानगी देण्यात येऊ नये. अथर्व, एक साधा प्रश्न आहे श्वेता यांचा की 2 महिन्यांपासून आम्ही प्रतीक्षा करतोय, चर्चा संसदेत का नाही? अथर्व, बोला. मला एक सांगा, जर समजा कायदा आलाय तर तुम्ही चर्चा करा, त्यातल्या चुकीच्या गोष्टी तुम्ही मांडा, त्यात तुम्हाला जे काही बदल हवे आहेत ते तुम्ही तिथं बोला, परंतु चर्चाच करायची नाहीये. म्हणजे त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी या विषयाची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्या ठिकाणी राजीनामा दिलाय. मग राजीनामा दिल्यानंतर सुद्धा हा कायदा आणण्यामध्ये जर समजा विरोध काही लोक करत असतील, राजकीय पक्ष आपली पोळी भागण्याचा प्रयत्न जर करत असतील, तर याचाच अर्थ या राजकीय पक्षांना प्रश्न चिघळवायचा आहे, प्रश्न सोडवायचा नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.